या काळात रशिया किंवा पूर्वेकडील देशातून एक असा नेता उदयाला येईल ज्याला लोक देवासारखं मानतील. त्याची ताकद इतकी असेल की तो जगाचे नियम बदलून टाकेल. तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या जगाची स्थिती बघता हे शक्य आहे का? कारण येणाऱ्या वर्षात असं काही घडणार आहे जे जगाचा नकाशा कायमचा बदलून टाकेल. आणि हे मी म्हणत नाहीये, हे शब्द आहेत त्या महिलेचे जिने स्वतःचे डोळे गमावले पण तिला भविष्यातलं सत्य स्पष्ट दिसत होतं. बल्गेरियाची बाबा वेंगा, जिचे शब्द आजही जगाला धडकी भरवतात. 2026 बद्दल बाबा वेंगांनी अशा 4 गोष्टी सांगितल्या आहेत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय आहे 2026चा काळा इतिहास? चला या गूढ प्रवासाला सुरुवात करूया. जे लोक बाबा वेंगांना ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो. 1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, पण मरण्याआधी त्यांनी 5079 सालापर्यंतच्या भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. अमेरिकेचा 9/11 हल्ला असो किंवा मानवाच्या मोठ्या शोकांतिका, त्यांचे शब्द अनेकदा तंतोतंत खरे ठरले आहेत. लोक त्यांना बालकनची नॉस्ट्रॅडॅम्स म्हणतात. आणि आता जेव्हा 2026चा सूर्य उगवणार आहे तेव्हा त्यांचे शब्द पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. त्यांनी 2026 साठी प्रामुख्याने 4 धोके सांगितले आहेत. पहिली भविष्यवाणी आणि सर्वात डरावणी. बाबा वेंगा म्हणाल्या होत्या की 2026 मध्ये जगाच्या पूर्व भागातून एका भयंकर युद्धाची सुरुवात होईल. हे युद्ध 2 देशांमधलं नसेल, ही एक अशी ठिणगी असेल जी हळूहळू पसरत जाऊन पूर्ण जगाला आपल्या कवेत घेईल. विचार करा, कदाचित एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा एखाद्या मोठ्या नेत्याच्या हट्टामुळे हे सुरू होईल, पण याचा परिणाम असा होईल की पाश्चिमात्य देशांना याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागेल. बाबा वेंगांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की यात फक्त सैनिक मारले जाणार नाहीत, तर जैविक शस्त्र किंवा अशा काही तंत्रज्ञानाचा वापर होईल ज्यामुळे हवा आणि पाणी सुद्धा विषारी होईल. सरकार पडतील, अर्थव्यवस्था कोसळेल आणि तुम्ही आम्ही जे सामान्य लोक आहोत त्यांना महागाई आणि भुकेचा सामना करावा लागेल. आणि यात एक ट्विस्ट आहे. या काळात रशिया किंवा पूर्वेकडील देशातून एक असा नेता उदयाला येईल ज्याला लोक देवासारखं मानतील. त्याची ताकद इतकी असेल की तो जगाचे नियम बदलून टाकेल. तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या जगाची स्थिती बघता हे शक्य आहे का? युद्धाची भीती कमी होती की काय? बाबा वेंगांनी 2026ला नैसर्गिक आपत्तींचं वर्ष म्हटलं आहे. जणू काही निसर्ग आता आपला हिशोब चुकता करणार आहे. भूकंपाची एक अशी साखळी सुरू होईल जी थांबण्याचं नाव घेणार नाही. समुद्रात अशा लाटा उठतील ज्या किनारी वसलेल्या शहरांना नकाशावरून पुसून टाकतील. आठवा 2025चे पूर 2026 मध्ये पावसाचे रेकॉर्ड तुटतील. विचार करा, रात्रीचे 2 वाजले आहेत, शहर शांत झोपलंय आणि अचानक जमिनीच्या पोटातून असा धक्का बसतो की मोठमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात. मोबाईल नेटवर्क, वीज गुल आणि मदतीसाठी कोणीही येऊ शकत नाही. बाबा वेंगांच्या मते पृथ्वीचं संतुलन 2026 मध्ये पूर्णपणे बिघडणार आहे. हे ऐकून तुम्हाला भीती वाटत असेल, पण वैज्ञानिक सुद्धा आज हेच सांगत आहेत. क्लायमेट चेंज आता आपल्या दारात उभा आहे. बाबा वेंगांनी हेच कित्येक वर्षांपूर्वी पाहिलं होतं. आता वळूया 3ऱ्या भविष्यवाणीकडे, जी बॉम्ब किंवा पुरापेक्षा जास्त धोकादायक आहे. ती म्हणजे AI. आज आपण ChatGPT किंवा गुगल वापरताना खुश होतोय, पण बाबा वेंगांनी इशारा दिला होता की एक वेळ अशी येईल जेव्हा मशीन माणसापेक्षा हुशार होईल. आणि 2026 हे ते वर्ष असू शकतं जिथे याची सुरुवात होईल. त्यांनी म्हटलं होतं की माणसाचं नियंत्रण सुटेल. म्हणजे काय? म्हणजे मशीन फक्त काम नाही करणार, तर मशीन निर्णय घ्यायला लागेल. कोणाला नोकरी द्यायची, कोणाला काढायचं, कोणावर हल्ला करायचा, हे निर्णय जर एखाद्या सॉफ्टवेअरने घेतले तर तुमची प्रायव्हसी, तुमची सुरक्षा आणि तुमची विचार करण्याची ताकद हे सगळं एक अदृश्य अल्गोरिदम हायजॅक करू शकतं. आज अनेक लोक ओरडतायत की AI नोक्या खाते, पण बाबा वेंगांची भीती नोकरीची नव्हती, तर माणसाच्या अस्तित्वाची होती. 2026 मध्ये आपण अशा वळणावर असू जिथून मागे फिरणं शक्य नसेल. आणि आता बाबा वेंगांची सर्वात धक्कादायक आणि शेवटची भविष्यवाणी, जी ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. त्यांनी सांगितलं होतं की 2026 मध्ये मानव पहिल्यांदा एलियन्सचा सामना करेल. हो, परग्रहवासी. आजवर आपण फक्त सिनेमात स्पेसशिप बघितले, पण भविष्यवाणीनुसार पृथ्वीवर एक विशालकाय अंतराळयान उतरेल. हे यान मैत्री करायला येईल की हल्ला करायला, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. पण एक गोष्ट नक्की, ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी माणसाला कळेल की या अखाट विश्वात आपण एकटे नाही आहोत. आम्ही एकटे नाही, ही जाणीव जगाला नेहमीसाठी बदलून टाकेल.
सध्या अमेरिकेत UFO बद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्या बघता बाबा वेंगांची ही भविष्यवाणी खरंच सत्यात उतरेल का? सोशल मीडियावर तर आतापासूनच थेअरीज सुरू झाल्या आहेत. युद्ध, नैसर्गिक कोप, AI चा धोका आणि एलियन्स 2026 बद्दल बाबा वेंगांनी दिलेलं हे चित्र खूपच डरावणं आहे. पण प्रश्न हाच आहे, हे सगळं खरं होईल का? बघा, भविष्य कोणी पाहिलं नाही, पण बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांकडे एक चेतावणी म्हणून बघितलं पाहिजे. जर आपण निसर्गाचा आदर केला नाही, तंत्रज्ञानावर कंट्रोल ठेवला नाही आणि युद्धाची भाषा थांबवली नाही, तर बाबा वेंगांचे शब्द खरे व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं, यापैकी कोणती गोष्ट 2026 मध्ये घडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे? AI की युद्ध? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सावध राहा.